मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मॉर्निंग रूटीन आणि मॉर्निंग हॅबिट्सचे बरेचसे व्हिडिओ बघितले असतील. त्यातील काहींनी तुमची मदत केली असेल आणि काहींनी तुम्हाला काहीही फायदा झाला नसेल. पण मी गॅरंटी देते, हा जो व्हिडिओ आहे हा त्या सगळ्या व्हिडिओंपेक्षा वेगळा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही सायंटिफिकली आणि प्रॅक्टिकली प्रूव्हन अशा गोष्टी घेऊन आली आहे. अशी एक मॉर्निंग रूटीन्स, अशा काही मॉर्निंग हॅबिट्स ज्या तुमची खूप मदत करतील आणि ज्या तुमच्यासाठी बायोलॉजिकली आणि न्यूरोलॉजिकली एकदम बरोबर आहेत आणि ज्यामध्ये तुमची हेल्प करू शकेल अँड्र्यू ह्युबरमन. मित्रांनो, अँड्र्यू ह्युबरमन हे वर्ल्डचे बेस्ट न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि जे स्टॅनफर्ड स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये न्यूरोबायोलॉजी आणि ॲफ्थॉल्मॉलॉजीचे प्रोफेसर आहेत. अँड्र्यू ह्युबरमन यांनी त्यांची पूर्ण लाईफ माणसाचा ब्रेन आणि ह्युमन बॉडीला स्टडी करण्यासाठी लावून दिली आहे आणि यामधून त्यांना अशा काही सायंटिफिक गोष्टी माहिती पडल्या आहेत ज्यामुळे बऱ्याच जणांना खूप फायदा झाला आहे आणि जगातले खूप फेमस सक्सेसफुल लोकंसुद्धा यांनी सांगितलेल्या गोष्टींना फॉलो करतात. त्यांनी अशी एक मॉर्निंग रूटीन बनवली आहे की जिच्यामुळे आपल्याला बरेचसे फायदे होतात. त्या मॉर्निंग रूटीनला फॉलो केल्याने आपला फोकस वाढतो, आपण पूर्ण दिवस एनर्जेटिक फील करतो. आता बघा, काही जणांना असं सुद्धा वाटतं की मॉर्निंग रूटीनला फॉलो करणं इतकं महत्त्वाचं काय. मूड, फोकस आणि एनर्जी या 3 अशा गोष्टी आहेत ज्यांमुळे आपण आपली पूर्ण लाईफ बदलवू शकतो. तुमच्या सकाळची सुरुवात तुम्हाला अशा पद्धतीने करायची आहे. द रोल ऑफ युअर सर्केडियन रिदम अँड सनलाईट. मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आपण सनलाईट घेतली पाहिजे. अँड्र्यू ह्युबरमन हेच करतात आणि हेच ते सगळ्यांना रेकमेंडसुद्धा करतात. तुम्ही कधी विचार केला आहे की आपण ज्यावेळी कुठे हिल स्टेशनवर जातो किंवा एखाद्या नेचरच्या ठिकाणी जातो त्यावेळी आपल्याला आपल्या बरोबरच्या टायमावर झोप येते? असं कसं काय होतं? याच्या मागे लपलेले रिझन लोकेशन नसते, तर आपली नॅचरल सर्केडियन रिदम असते. आपल्या बॉडीमधली इंटरनल क्लॉक जी 24 तास चालू असते, ज्यामुळे आपल्या ब्रेनला दिवस आणि रात्रीचा अंदाजा होतो. आणि म्हणूनच बऱ्याचशा खेडेगावांमध्ये लोक लवकर उठतात, लवकर झोपतात, कारण ते दिवसभर जास्ती तर टाईम उन्हात असतात, सनच्या एक्सपोजरमध्ये असतात आणि म्हणून त्यांच्या बॉडीमधली जी इंटरनल क्लॉक असते ती सकाळ बघते, रात्र होताना बघते. आणि दुसरीकडे काही जण असे असतात ज्यांना माहितीही नसतं की केव्हा सकाळ होती आणि केव्हा रात्र होती. आपण सकाळीसुद्धा पडदे लावून घरामध्ये झोपलेलो असतो, त्यामुळे आपल्याला कळतच नाही सूर्य केव्हा आला. यामुळे आपलं रिदम खराब होतं आणि आपल्या झोपेच्या प्रॉब्लेमला इन्क्रीज करतं. आणि म्हणून आपल्या बॉडीला हे कळण्यासाठी की हा सकाळचा वेळ आहे, आपल्याला स्वतःला सनलाईटमध्ये एक्सपोज करावं लागेल. ज्यावेळी सूर्याची किरणं आपल्या डोळ्यांमध्ये जातात, आपल्याला एक एनर्जी फील होते आणि तेव्हा आपली सर्केडियम रिदम असते ती आपोआप फिक्स होते. आणि सनलाईटच्या एक्सपोजरमध्ये आपल्या बॉडीमध्ये पेप्टाईड नावाचा एक हार्मोन रिलीज होतो, जो आपल्या बॉडीला सिग्नल देतो आणि ज्यामुळे आपण पूर्णरित्या जागतो, फ्रेश होतो. आणि त्याचबरोबर आपल्या ब्रेनमध्ये मेलेटॉनिन नावाचा हार्मोन रिलीज होतो, ज्यामुळे 16 तासानंतर आपल्याला आपोआपच झोपसुद्धा येते. आणि म्हणूनच बऱ्याचदा जे लवकर उठतात त्यांना लवकर झोप येते. आणि एकीकडे जे दुसरे जण असतात जे सकाळी उशिरा उठतात, 11-12 वाजता उठतात आणि बाहेर निघतात, त्यावेळी काय होतं? मग त्यावेळी त्यांच्यावर सनलाईट नाही पडत का? पडतो, पण त्यावेळी ते एक सर्केडियम डेड झोनमध्ये आलेले असतात. जसं कार्टिसोल पल्सची जी साईट असते ती चुकीच्या वेळी येते आणि यामुळे त्यांचं टेम्परेचर रिदम आणि अलर्टनेस हे संध्याकाळमध्ये शिफ्ट होतं आणि म्हणूनच त्यांना रात्री झोपण्यात प्रॉब्लेम येतो. आणि हे बऱ्याचदा स्ट्रेस, डिप्रेशन आणि एन्झायटीचं कारण बनतं. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही सकाळी लवकर उठाल त्यावेळी थोडं बाहेर निघा, नाहीतर तुमचे पडदे खोलून खिडकी तरी ओपन करा. तुमच्या बॉडीला सनलाईट बरोबर एक्सपोज करा. आणि जर तुम्ही एक रूटीन ठरवली आणि रोज सकाळी लवकर उठलात तर तुमची सर्केडियम रिदम ही एकदम बरोबर चालेल. तुमचा फोकस, अलर्टनेस, एनर्जी लेवल, पॉझिटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी, तुमचा मूड सगळं काही छान होऊन जाईल. नेक्स्ट पॉईंट, द इम्पॉर्टन्स ऑफ हायड्रेशन, कॅफिन अँड एक्सरसाइज. आपल्यामधल्या बऱ्याचशा जणांना सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची सवय असते, पण उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिल्याने आपण आपल्या शरीरात ॲडेनोसिनला ब्लॉक करत असतो. ॲडेनोसिन हे एक न्यूरो ट्रान्समिटर असतं जे आपल्या एनर्जी लेवलला स्लीपच्या अकॉर्डिंग मॅनेज करतं. आपण जितके जास्त जागे असतो तितकं जास्त ते आपल्या बॉडीमध्ये रिलीज होत असतं. तुम्ही जितकं जास्त जागणार, ॲडेनोसिन तुम्हाला तितकं जास्त थकव्याची जाणीव करून देईल आणि मग तुम्हाला झोप येईल. आणि ज्यावेळी आपण झोपलेलो असतो त्यावेळी हे आपल्या बॉडीमधून रिलीज होत असतं आणि आपण ज्यावेळी झोपून उठतो त्यावेळीसुद्धा बरेच जण थकलेलं फील करतात. झोपून उठल्यानंतरसुद्धा त्यांना थकवा जाणवतो. याचा अर्थ असा असतो की त्यांच्या बॉडीमधून ॲडेनोसिन हे पूर्णपणे गेलेलं नसतं.
जे काही वेळाने आपोआप जाणार असतं, पण जसंही आपण उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिऊन टाकतो, तर हे जे ॲडेनोसिन असतं हे पूर्ण निघण्याऐवजी जिथे असतं ना तिथेच ब्लॉक होऊन जातं. म्हणजे ते अटकून जातं, जिथे असतं तिथेच थांबून जातं. आणि मग जसंही चहा किंवा कॉफीचा इफेक्ट संपायला लागतो ते पुन्हा यायला लागतं, कारण त्याला बाहेर निघायचं आहे ना. आणि मग ते ज्यावेळी बाहेर यायला लागतं त्यावेळी आपल्याला दिवसा थकवा यायला लागतो, आपल्याला आळस यायला लागतो, आपल्याला झोप यायला लागते. आणि मग असं होतं ना, कधी आपण लवकरसुद्धा उठतो आणि उठल्यानंतर लगेचच चहा कॉफी पिलेली असते म्हणून आपल्याला लगेच झोप यायला लागते. आणि आपल्याला असं वाटतं की मी लवकर उठलो ना म्हणून मला खूप जास्त झोप येते. पण त्याचं कारण हे नसतं, त्याचं कारण हे असतं. म्हणून सकाळी उठल्या उठल्या अँड्र्यू हुबरमॅन कधीही चहा प्यायचा सल्ला देत नाही, ते पाणी प्यायचा सल्ला देतात. आणि ते त्यांच्या बॉडीला पूर्णपणे हायड्रेट करण्यासाठी त्यात मीठ टाकतात. ते उठल्यानंतर अर्धा तासापर्यंत वेट करतात त्यांच्या बॉडीमधून ॲडेनोसिन पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी. आणि त्यानंतर ते ॲडेनोसिनला पूर्णपणे काढून टाकण्यासाठी एक्सरसाइजसुद्धा करतात. जर तुम्ही एक स्टुडंट असाल किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की दुपारी जेवण केल्यानंतर मला झोप नको यायला, तर जास्त काही करू नका. फक्त सकाळी उठल्यानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिऊ नका. तुम्हाला प्यायचीच असेल तर त्यामध्ये 1 ते 1.5 तासाचा गॅप ठेवा. उठल्या उठल्या आपण फक्त पाणीच घेतलं पाहिजे. आणि उठल्या उठल्या पाणी पिल्याने आपल्याला भरपूर फायदे होतात, ते मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. म्हणून उठल्या उठल्या आपल्याला फक्त पाणीच प्यायचं आहे आणि त्यानंतर फ्रेश होऊन एक्सरसाइज करायची आहे. आता पुढची गोष्ट जी तुम्हाला पूर्णपणे फ्रेश करायला, तुमची झोप काढून टाकायला तुम्हाला मदत करेल, ती म्हणजे कोल्ड शॉवर. बघा, गार पाण्याने अंघोळ केल्याने आपल्याला भरपूर फायदे होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं डोपामाइन रिलीज होण्यासाठी याचा फायदा होतो. सन 2000मध्ये युरोपियन जर्नल ऑफ फिजिओलॉजीमध्ये जी रिसर्च पब्लिक झाली होती त्यामध्ये काही पार्टिसिपेंट्सना 15 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यात 1 तास बसवून ठेवलं आणि काही पार्टिसिपेंट्सना 4 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यात फक्त 20 ते 30 सेकंद बसवून ठेवलं. दोघंही लेवलमध्ये असं बघितलं गेलं की त्यांची ॲड्रेनालिन जी लेवल होती ती अचानक वाढली, कारण त्यांच्या बॉडीला एक्स्ट्रीम डिस्कम्फर्ट फील झाला. त्यामुळे त्यांची अलर्टनेस वाढली. कोल्ड शॉवरमुळे त्यांच्या डोपामाइन लेवलमध्येही हाय जंप बघितला गेला. कारण ज्यावेळी आपण आपल्या बॉडीला एखाद्या स्ट्रेस सिच्युएशनमध्ये टाकतो आणि ज्यावेळी आपण तिथून बाहेर निघतो त्यावेळी आपल्याला खूप छान वाटतं, ज्यामुळे आपल्याला हेल्दी डोपामाइन मिळतं. कारण ज्यावेळी तुम्ही झोपलेले असता आणि तुमच्या उठण्याच्या 2 तासाआधी तुमच्या बॉडीचं टेम्परेचर खूप कमी असतं आणि ते हळूहळू आपोआप वाढायला लागतं. आणि जसं ते वाढायला लागतं, तुम्ही कितीही जास्त गाढ झोपेत असाल तुम्ही उठून जाल आणि मग ते टेम्परेचर वाढायला लागतं दिवसाच्या 1 ते 2 वाजेपर्यंत. आणि जिथे तुमचे सगळे बॉडी फंक्शन्स एका मॅक्झिमम कॅपॅसिटीमध्ये काम करत असतात दुपारी 1 ते 2 वाजता. नॉर्मली आपल्याला तेव्हा थकल्यासारखं वाटतं ना. आणि मग यानंतर आपलं बॉडी टेम्परेचर हळूहळू 1 ते 3 डिग्रीपर्यंत व्हायला लागतं आणि मग आपल्याला झोप यायला लागते. सकाळी पूर्णपणे जागण्यासाठी आपलं बॉडी टेम्परेचर जास्त असलं पाहिजे आणि रात्री झोपण्यासाठी बॉडी टेम्परेचर कमी असलं पाहिजे. आणि म्हणूनच इथे गार पाण्याने अंघोळ करणं आपल्या खूप कामी येतं. कारण ज्यावेळी आपण आपल्या बॉडी सर्फेसला कोल्ड टेम्परेचरमध्ये एक्सपोज करतो त्यावेळी आपली बॉडी डिफेन्स मेकॅनिझममध्ये येऊन आपल्या कोअर बॉडी टेम्परेचरला वाढवते. नेक्स्ट, 90 मिनिट्स ऑफ डीप फोकस सेशन. ते सकाळी नाश्त्याच्या आधी किंवा त्यांच्या सोयीनुसार एक डीप फोकस सेशन करतात, ज्यामध्ये ते असं काहीतरी महत्त्वाचं काम करतात जे करणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. जिथे अँड्र्यू हुबरमॅन असं एक काम करतात ज्या कामामध्ये खूप जास्त फोकसची गरज असते. आणि सकाळी उठल्या उठल्या ते अजिबात त्यांचा मोबाईल चेक करत नाही, म्हणजे अशा गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही ज्यांमधून ते डिस्ट्रॅक्ट होतील. आणि त्या 90 मिनिट्सच्या सेशनमध्ये ते कोणतंही काम संपवण्याचा विचार करत नाही, पटापट मला संपवायचं आहे असा विचार ते करत नाही. बस ते त्यांच्या बॉडीला एक वर्क मोड स्टेटमध्ये टाकत असतात. यामुळे त्यांचा ब्रेन पूर्ण दिवसाच्या कामासाठी रेडी होतो. याच प्रकारे तुम्हालाही करायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या एक असं काम करायचं आहे जे करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ते काम पहिले करा. जे तुम्हाला दिवसभरातून सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम असेल ना त्यापासून सुरुवात करा. कारण ज्यावेळी ते काम तुमचं पूर्ण होईल ना तुम्हाला हलकं वाटेल, तुमचं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यासारखं वाटेल. पूर्ण जरी नाही झालं तरी तुम्ही ते काम सुरुवात केलेलं असेल म्हणून ते लवकरच संपणार असेल. काहीही करा, काही काम नसेल तर बुक वाचा, पण काहीतरी क्रिएटिव्ह करा. आणि अँड्र्यू हुबरमॅन तर असं सुद्धा सांगतात की तुम्हाला दिवसभर याच प्रकारे काम करायचं आहे. तुम्हाला 90 मिनटं काम करायचं आहे, त्यानंतर 20 मिनिट रेस्ट करायचं आहे, पुन्हा 90 मिनटं काम करायचं आहे, पुन्हा 20 मिनिट रेस्ट घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काम केलं तर ते तुमचं जास्त होईल आणि सोपंही जाईल. बस एवढं केल्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट करून तुमच्या दिवसासाठी रेडी व्हायचं आहे. तर मी या व्हिडिओत तुम्हाला काही पॉईंट्स सांगितले. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, चहा किंवा कॉफी नाही.
त्यानंतर तुम्हाला स्वतःला सनसोबत एक्सपोज करायचं आहे, थोडा वेळ सनलाईटमध्ये जायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या विंडोज वगैरे ओपन करू शकता. मग तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे, त्यानंतर तुम्हाला कोल्ड शॉवर घ्यायचा आहे. मग तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह काम करायचं आहे आणि तुमचा नाश्ता करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही तुमची सकाळची रुटीन अरेंज करा आणि या पद्धतीने चाला, तुमचा पूर्ण दिवस छान जाईल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.